नमस्कार. माझं नाव उल्हास निकम. आज मी तुमच्यासमोर इथे आलो आहे माझ्या एका नवीन पुस्तकाच्या संदर्भात बोलण्यासाठी. माझं एक नुकतंच पुस्तक प्रकाशित झालं आहे अंगुलीमाल नावाने. अंगुलीमाल सर्वांना माहितीच आहे. आपण 5वी-7वीत असताना आपल्या पुस्तकामध्ये एक धडा होता 2-3 पानांचा साधारण. त्याच्यामध्ये एक मनुष्य दाखवला होता जो मनुष्यांच्या हत्याकारांचा आणि त्यांच्या हाताच्या अंगुल्या कापून गड्यामध्ये माळा गुंफायचा. अशा या मनुष्याचा आपल्याला फक्त 2 ते 3 पानांमध्ये एक छोटासा धडा दिलेला होता. त्याच्याबद्दल नंतर काही वाचनात आलेच नाही आपल्याला. तर या अशा अंगुलीमालाबद्दल मला उत्सुकता वाटली. तर साधारण 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या अगोदर ज्यावेळेस कोरोनाने पूर्ण जगावर थैमान गाजवलं होतं, त्याच वेळेस नेमकं माझ्या योगायोगाने माझ्या हातात एक छोटीशी पुस्तिका आली अंगुलीमाल नावाची. तर अंगुलीमाल कोण? तर साधारण 2 वर्षापूर्वी कोरोनाने जगात थैमान गाजवलं, तसं 2500 वर्षापूर्वी बुद्धांच्या काळामध्ये अशाच एका मनुष्याने असंच थैमान गाजवलं होतं. तो लोकांना मारत सुटायचा, काटत सुटायचा, त्यांच्या हाताच्या अंगुल्या कापून गड्यामध्ये घालत सुटायचा. योगायोगाने कोरोनामध्ये हे पुस्तक आल्यानंतर मला त्याच्याबद्दल उत्सुकता वाटली आणि मी ते पुस्तक झपाट्याने वाचून काढलं. वाचल्यानंतर खूप सारे प्रश्न डोक्यामध्ये उभे राहिले. आता इतिहास वाचताना मनुष्याच्या डोक्यात प्रश्न येणे गरजेचे आहे. नाहीतर मग प्रश्न नाही आले तर आपण इतरांनी जो सांगितला आहे तोच इतिहास धरून चालतो. म्हणून मी हा अंगुलीमालाचा इतिहास वाचत असताना मला थोडे प्रश्न पडले. प्रश्न कोणते? तर अंगुलीमाल हा 1000 अंगुल्या कापण्याचा प्रण घेऊन निघाला होता. 1000 लोकांना मारायचं आणि त्याच्या अंगुल्या काटायच्या आणि त्या आपल्या गड्यामध्ये घालून फिरायच्या, असा साधारण काहीतरी त्याचा प्रकार होता. पण तो का होता हा प्रश्न पडला. प्रश्न पडल्यानंतर थोडीफार उत्तरं मला वाचनातून मिळत गेली. तर वाचल्यानंतर आता असं माहिती पडलं की तो लोकांना मारत होता, लोकांना मारून त्यांच्या अंगुल्या कापून गड्यामध्ये घालत होता. तर साधारण दुसरा प्रश्न असा पडला मला की त्या अंगुल्यांचं तो करत काय होता. आता आपण पाहिलं तर मनुष्याच्या कोणत्याही अंगाचा आपण कापल्यानंतर किती वेळ मनुष्याचा कोणतंही अंग कापल्यानंतर ते किती वेळ राहू शकतं, प्रश्न हा होता. आता त्याला जर 1000 लोकांच्या अंगुल्या कापायच्या होत्या तर 1000 लोकांच्या अंगुल्या तो जर गड्यामध्ये घालून फिरत होता, प्रश्न पडला मला तो त्या सडल्या कशा नाही. तर या प्रश्नाचं उत्तर मी शोधायचा प्रयत्न केला तर हे इतिहासात कुठेही सापडलं नाही. म्हणून इतिहास वाचल्यानंतर प्रश्न पडणे गरजेचे आहे की ते शोधण्याची गरज भासली पाहिजे. तर त्या शोधासाठी मग मी अभ्यास सुरू केला. अभ्यास सुरू केल्यानंतर मला अंगुलीमालाबद्दल भरपूर काही गोष्टी माहिती पडल्या. आता इतरांना अंगुलीमालाबद्दल काहीही माहिती नाही. मी इतरांना विचारलं भरपूर जणांना की अंगुलीमाल काय, तर त्यांना तेच माहिती होतं की तो एक मनुष्य होता, क्रूर होता, राक्षसी स्वभावाचा होता, लोकांना मारत सुटायचा. या व्यतिरिक्त कुणालाही काहीही माहिती नव्हतं. ते 1000 अंगुल्यांची माहितीसुद्धा मी सांगितल्यानंतर लोकांना भरपूर माहिती पडलं. काही लोक तर असं म्हणत होते की तो वृत्तीनेच तसा होता म्हणून मारत सुटला. त्यांना जो मिळेल त्याला मारत सुटायचं. 1000 अंगुल्या कापायच्या होत्या हे तर मीच त्यांना सांगितलं. मग त्याच्यानंतर भरपूर लोक बोलले की इतर काही माहिती आहे का अंगुलीमालाबद्दल. मग ती माहिती शोधण्यासाठी मी अभ्यास सुरू केला. तर अभ्यास सुरू केल्यानंतर मला माहिती पडलं की तोही एक मनुष्यच होता. असा कोणी राक्षस नव्हता की तो कुठून तरी आला आणि डायरेक्ट लोकांना मारत सुटला, असा काही नव्हतं. त्याला इतिहास होता. तो एका गावचा रहिवासी होता हे माहिती पडलं. त्याचं गाव कोणतं? तर साधारण 2500 वर्षापूर्वी भारतामध्ये 16 महाजनपदं होती. हा भरपूर मोठा इतिहास आहे. भारतामध्ये 16 महाजनपद होती. त्याच्यामध्ये वत्स असो, कुरु असो, गांधार असो, कोशल असो, असे 16 महाजनपदं होती. कोसल नावाच्या महाजनपदामध्ये श्रावस्ती नावाची, त्या कोसल नावाच्या महाजनपदाची श्रावस्ती ही राजधानी होती. त्या राजधानीचा हा रहिवासी होता, एक ब्राह्मण कुळात जन्मलेला छोटासा बालक. आता वाचल्यानंतर मला माहिती पडलं की हा अंगुलीमाल कोणी क्रूर मनुष्य नव्हता. तो एक ब्राह्मण कुळातला अति हुशार मुलगा होता. आता विचार करायला भाग पाडतं, एक इतका हुशार बुद्धीचा मनुष्य जो पुढे चालून तक्षशिलेसारख्या विद्यापीठात शिकायला गेला, त्या काळामध्ये शिक्षणाबद्दल एवढी आपुलकी असणारा हा मनुष्य अंगुल्या कापण्यापर्यंत, हत्या करण्यापर्यंत पोचलाच कसा. तर याची कथा वाचताना मला माहिती पडलं की अशा भरपूर कथा रंगवल्या गेल्या. काही ठिकाणी वाचताना माहिती पडलं की काही ठिकाणी असं लिहिलं आहे की तो एक कनिष्ठ जातीचा मनुष्य असल्यामुळे लोकांनी त्याला हिणवलं, त्यामुळे त्याने लोकांची हत्या करण्याचं सुरुवात केली. काही ठिकाणी सांगितलं की तो
एक क्रूरवृत्तीचाच मनुष्य होता म्हणून लोकांना मारत सुटला. अशा अनेक कथा लोकांनी रंगवल्या. साधारण हे पुस्तक लिहायला 2 वर्ष लागली. 2 वर्षामध्ये मी लिहून झाल्यानंतर माझं पहिलंच पुस्तक असल्यामुळे मला पहिला प्रश्न होता समोर प्रकाशक शोधण्याचा. आणि अगोदरच फेसबुकच्या माध्यमातून आणि न्यूजच्या माध्यमातून तांदळे सरांबद्दल माहिती होतं. त्यांचं रावण पुस्तक मी वाचलेलंच होतं आणि त्यांच्याच न्यू इरा पब्लिकेशनमध्ये भरपूर काही टायटल्स तोपर्यंत रिलीज झालेली होती. तर त्याच्यातूनच मी ठरवलं की मला माहिती होतं अगोदरपासून की पुस्तक लिहिणं सोपं आहे, पण प्रकाशन करणं भरपूर कठीण आहे आणि मला याच्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. पहिलाच पर्याय निवडला न्यू इरा पब्लिकेशनचा. मी सरळ माझं पुस्तकाचं हस्तलिखित पकडलं आणि पुण्याला जाऊन न्यू इराचं ऑफिस गाठलं आणि शरद तांदळे सरांच्या समोर पुस्तक ठेवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की वाचल्यानंतर सांगतो. वाचल्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की मी हे पुस्तक करणार आहे म्हणून. आणि न्यू इरातर्फे या पुस्तकाच्या प्रकाशनाची सुरुवात झाली आणि आज हे पुस्तक प्रकाशित होऊन तुमच्यासमोर हजर आहे.